नागपूरनंतर मोहोळमध्ये सुद्धा अशी घटना घडली आहे। माजी आमदार रमेश कदम यांचं चक्क अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला असल्याची एक क्लिप समोर आली आहे। याच संदर्भात रमेश कदमांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे। आपल्या जीवाला धोका असून बाबा सिद्दीकींप्रमाणे हत्या करण्याचा डाव असल्याचंही यावेळी रमेश कदम म्हणाले। नेमकी ही ऑडिओ क्लिप काय आहे, त्यामध्ये काय वक्तव्य करण्यात आलंय आपण पाहूया। ते गँग दोघं जायचे का मग ते अमाऊंट पाठवा काय तर म्हणाले। अरे पुढला माणूस मला शुअर दे नाही तसं त्याला उचला गॅरंटी लिहिलं कसं दिलं मग त्याला बोला येऊ समोरच बोला नाही फोनवर शुगर पाहिजे मी समोर सांगतो त्या टप्प्यावर पैसे गाडी आणि तुम्हाला गाडीचे पैसे आणि रिव्हॉल्वर तुम्हाला मिळेल ते नाही चालूला आम्ही जरा ड्रिंक करायला लागलो होतो म्हणून म्हणलं तेवढे किरकोळ पैसे अवघड वरून सांग ड्रिंक हा मगाच म्हटलं तुम्हाला मगा पाहिजे असतं की काय झालं ड्रिंक करू नका त्याला उचलल्यावर ड्रिंक करा तुम्हाला एवढी पाहिजे तेवढी आम्ही नॉर्मल करतोय ड्रिंक आम्ही रेड लेबल 90 आणि हे काय कुठलं आकाश कुठली देतोय ते काय रे साहेबी वगैरे काय किंवा रेड लेबल गाव आणि शॉपला फोन करा पाठवतो पाठवा इथं बसलोय आम्ही प्रिन्सला बसतोय आता तू कुठे प्रिंटर झाला होय प्रिन्स आपलं ह्याच्यातलं कोंडीतलं ते टोल नाक्याच्या अलीकडं ना हा 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 गावात मी फोन करतो हो हो ठीक आहे। यावर राम कदमांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। जो प्रकार बाबा सिद्दीकींसोबत झाला तसाच प्रकार माझ्यासोबत होण्याची शक्यता आहे। माझ्या जीवितास धोका आहे। या अनुषंगाने मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्या संदर्भातला तपास होतोय।